नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता प्रिया म्हणते, बाबा तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही आहे का? मान्य आहे माझी एक चूक झाली की मी म्हणजे खूप वर्षापूर्वी आधी मी साक्षीसोबत साक्षीला भेटली होती, पण मी आता त्यांचा आणि माझ्याशी काही संबंध नाही माझा आणि त्यांचा, कारण मी आता मला माहिती ते लोक कशी आहे, मग मी त्यांच्यासोबत का संबंध ठेवू? तेव्हा आता रविराज म्हणतो, हो म्हणूनच तुला एकदा परत विचारतो की तुझा त्यांच्याशी काही संबंध आहे का आता, नाहीतर पहिल्यासारखं खोटं बोलशील की नाही माझा काही संबंध नाही आणि नंतर परत निघतो, खोटं बोलशील परत माझ्याशी। तेव्हा आता प्रिया रविराजचा हातात हात घेते आणि म्हणते, बाबा तुम्ही पण तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का? तेव्हा तर रविराज तिच्यावर चिडूनच म्हणतो, तसं नाही आहे, विश्वासाचा प्रश्न नाही आहे, पण मग तरीसुद्धा तुला एकदा बजावतो आहे, कारण पुढे विषय खूप गंभीर होणार आहे, काय करायचं ना ते तू ठरव मग। तेव्हा आता इथे नागराजला खूप टेन्शन आलेलं असतं। तेव्हा आता नागराज म्हणतो, दादा तू कुठे जाणार होतास ना? तेव्हा आता रविराज म्हणतो, हो मी अर्जुनकडे जातो आहे, अर्जुनकडे मला जरा काम आहे म्हणून जातो आहे। तेव्हा आता नागराजला हे एकटाच एवढा शॉक बसतो, तर प्रियाला सुद्धा नागराज म्हणतो, थांबव दादाला थांबवावं लागेल, जर कधी तो अर्जुनसोबत मिळाला ना तर मग ती केसच सॉल्व्ह होईल आणि सगळं दरीत जाऊन त्यात आपल्याला शोधून काढतील आणि आपल्याला शोधलं म्हणजे आपण म्हणजे तोंड दाखवायचे सुद्धा लायकीचे राहणार नाही। आता हे ऐकून प्रियाला खूप मोठा धक्का बसतो, तर ते दोघेही आता रविराजला थांबवण्यासाठी जातात, पळत असतात, पण तोपर्यंत रविराज गाडीत बसून त्याची गाडी आता गेटच्या बाहेर निघालेली असते। तर आता प्रिया आणि नागराज पळतच आता गेट जवळ येतात। तेव्हा आता रविराज निघून गेल्यावर आता नागराज म्हणतो, एक योद्धा दुसऱ्या योद्धासोबत मिळून जर कधी केस लढली ना तर समोरचा शत्रू पूर्ण आपोआप गळून पळतो, असं तो नागराज आता प्रियाला सांगत असतो। तेव्हा प्रिया म्हणते, हो खरंच हो, कारण घरामध्येही ये ना मी बाबांचा हात धरला, रविराजचा हात धरला, पण त्याला अशी मुलीची फिलिंग्स आलीच नाही। तो खूप चिडलेला आहे, त्याने जर कधी आपल्याला म्हणजे खोटं ठरवलं तर आपण मेलो, आपलं काही खरं नाही। आता प्रियाचा चेहरा असा पाहण्यासारखा झालेला असतो, पूर्णपणे उतरलेला असतो, तिला काय करावं काही समजतच नसतं। तर आता नागराज म्हणतो, आता दादा आणि अर्जुन दोघे मिळून आपलं भांडं जर कधी फुटलं तर आपण कोणत्याच लायकीचे राहणार नाही। तेव्हा आता प्रिया आणि नागराज त्याच्या गाडीजवळच बघत असतात, पण आता इकडे तो तर निघून गेलेला असतो। तर आता इकडे दुसरीकडे सायली, चैतन्य आणि अर्जुन त्या केसविषयी विचार करत असतात। तेव्हा अर्जुन म्हणतो, काय माइंड ब्लोईंग आयडिया आहे, म्हणजे महिपतने त्या हरीशला मारून त्याचा फोन स्वतःजवळ घेऊन तो त्या अशोकला मेसेज टाकतोय, म्हणजे कोणालाही वाटेल की हा मेलेला नाही जिवंत आहे म्हणून, काय माइंड ब्लोईंग, असं आता चैतन्य अर्जुनला सांगत असतो। तेव्हा अर्जुन म्हणतो, हो ना खरंच काय मला काही समजत नाही, या महिपतचं नेमकं चालू काय आहे, एका खोटं बोलण्यामागे तो कितीचे जीव घेतो आहे ते त्यालाच कळत नाही आहे। तेव्हा आता सायली म्हणते, मग आता करायचं काय? तेव्हा आता अर्जुन म्हणतो, तो जो आपल्याला मेसेज वगैरे जो नंबर आपल्याला मिळाला आहे ना तो आपल्याला ट्रेस करावा लागेल, त्याशिवाय आपण त्या माणसाकडे पोहोचू शकत नाही, मग तो महिपत असो का महिपतचा कामगार असो। तर आता इकडे त्या ठिकाणी आता रविराज येतो आणि दरवाजा वाजवतो। तेव्हा आता अर्जुन रविराजला पाहून एकदम शॉकच बसतो, अर्जुन काय सगळे शॉक बसतात। तेव्हा आता रविराज म्हणतो, येऊ का? तेव्हा अर्जुन म्हणतो, या ना सर या। तेव्हा आता सायली म्हणते, तुम्ही एवढे चिंतेत काय आहे रविराज काका, काही टेन्शन आहे का? तेव्हा आता रविराज म्हणतो, नाही तसं काही नाही, मला फक्त वात्सल्य आश्रमाचा परत मृतदेह सापडला त्याचंच एक टेन्शन आहे, नेमकं काय चाललंय काय? तेव्हा आता अर्जुन म्हणतो, हो ना हे आता आम्ही या केसमधून आता थोडीशी म्हणजे ढिल्ली पडते म्हणून महिपतने हा डाव रचला असेल आणि मग मध्येच ते खूळ काढून आणलंय मृतदेहाचं। तेव्हा आता रविराज म्हणतो, हो मलाही तेच वाटतं आहे, मलाही त्याचीच खात्री होती की हे महिपतनेच घडवून आणलं असेल, कारण महिपत कोणत्या थराला जाईल हे काही सांगता येत नाही। तर आता इकडे सायली म्हणते, काका तुम्हाला पाणी वगैरे देऊ का? तेव्हा तर रविराज म्हणतो, नाही मी फक्त याच्यासाठी आलो आहे की रविराज तुला जर कधी या केसमध्ये गरज पडली तर मी तुला मदत करेल, कशाचीही गरज पडू दे। तेव्हा आता अर्जुन म्हणतो, हे बघा सर मी तुम्हाला सगळं काही सांगू शकत नाही, कारण वात्सल्य आश्रमाचं हे मला थोडं प्रायव्हेट ठेवायचं आहे। तेव्हा आता रविराज म्हणतो, हे बघ नाही सांगितलं तरी चालेल, पण काही मदत लागली तर सांग, आणि मी काही म्हणतच नाही की सगळ्या गोष्टी तुम्हाला सांग, तुला कशाची गरज
गरज पडली, कोणत्या अभ्यासाची गरज पडली तर तू मला सांग, मी तुला मदत करायला केव्हाही तयार राहील, कारण ही शेवटी हा निर्दोष माणसाचा प्रश्न आहे. तर आता इकडे हे ऐकून सायली पण खूप खुश होते. तर सायली आणि अर्जुन आता घरी आलेले असतात. तेव्हा आता सायली पिलोला कव्हर लावत असते. तेव्हा आता सायली खूप खुश असते. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, तुम्ही एवढे खुश का आहेत, काय झालं? तेव्हा आता सायली म्हणते, काही नाही, आज आहे ना माझी आईस्क्रीम खायची इच्छा झाली आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, हो का, चला मग आपण आईस्क्रीम खायला जाऊ. तर ते दोघंही आता गाडी काढतात आणि गाडीने आईस्क्रीम खायला जायला निघतात. तेव्हा आता त्या ठिकाणी दोघी रस्त्यावर येत असतात. तेव्हा आता सायली म्हणते, मला या ठिकाणची आईस्क्रीम आहे ना अर्जुन सर खूप आवडते. तर आता ते दोघं गाडीतून उतरलेले असताना आता प्रतिमा आणि रविराजसुद्धा त्या ठिकाणी येतात. तेव्हा आता सायली म्हणते, अहो हे बघा ना प्रतिमा आत्या. तेव्हा आता सायली इतकी खुश होते की सायली आता प्रतिमा आत्याला मिठीच मारते आणि म्हणते, प्रतिमा आत्या तुम्ही पण, तुमची दरवेळेस इच्छा होते का आईस्क्रीम खायची? तेव्हा आता प्रतिमा म्हणते, नाही गं, आम्ही आधीपासूनच दरवेळेस यायचो इथे आईस्क्रीम खायला, आम्हाला इथलंच आईस्क्रीम आवडतो म्हणून आम्ही इथे आलो. तेव्हा आता ती म्हणते, तू कशी काय? तेव्हा आता सायली म्हणते, मलाही आज इच्छा झाली ना म्हणून आम्ही इथे आलो आईस्क्रीम खायला. तर आता ते चारही आईस्क्रीम खायला जायला निघतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, चला आपली बायका ओरडतील नाही तर आपण आता आईस्क्रीम घेऊन येऊ. तेव्हा आता रविराज म्हणतो, हे बघ, मी फक्त तुला केसमध्ये मदत करणार आहे. तू जर कधी असं म्हणत असेल की आपलं रिलेशन चांगलं झालं, आता रविराज सर बोलायला लागले, तसं काही नाही आहे. मी फक्त केसबद्दल तुला मदत करणार आहे, बाकी काही नाही. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, हे बघ सिनियर, आपण आईस्क्रीम खायला आलो आहे ना, तर आपण तोंड गोड करायला आलो आहे, त्याच्यामुळे तू काही हा विषय काढू नको. चल आपण आईस्क्रीम खायला जाऊ आणि तोंड गोड करू. तेव्हा आता अर्जुन आता रविराजला सुद्धा आईस्क्रीमच्या गाडीवर घेऊन जातो. तर आता तो आईस्क्रीमवाला म्हणतो, बापरे, ही तुमची मुलगी का मोठी झाली आता, नाही का, लहानपणी यायची तेव्हा तिला खूप आईस्क्रीम आवडायचं माझ्याच हातचं. तेव्हा आता रविराज म्हणतो, हो पण ती पण मोठी झाली, तिचंही लग्न झालं, पण ती ही नाही आहे, माझी मुलगी दुसरी आहे. तेव्हा आता तो म्हणतो, कोणतं आईस्क्रीम हवं? तेव्हा आता कल्पना, प्रतिमा आणि सायली म्हणते, चॉकलेट ड्रायफ्रूटचा आईस्क्रीम हवं. तेव्हा आता हे ऐकून दोघेही शॉक होतात की आत्या तुम्हाला पण हे आवडतं? तेव्हा सायली म्हणते, हो मलाही हे आवडतं, माझं फेवरेट आहे हे. तेव्हा आता त्या दोघी तेच आईस्क्रीम घेतात. तर आता सायलीला थोडंसं आणि प्रतिमालाही थोडं हे वाटत असतं की सायलीला वाटत असतं की माझ्या आईबाबांसोबत इथेच यायचं. तिला भास होत असतं की रविराज आणि प्रतिमासोबत मी इथेच आईस्क्रीम खायला यायचं. तिला थोडेसे भास होत असतात, पण ती विसरून जाते. तर आता इकडे ते दोघंही छान आईस्क्रीम खात असतात. सायली अर्जुनची मजा घेत असते, अर्जुनच्या नाकाला आईस्क्रीम लावते. छान प्रेमाने दोघंही एकमेकांना भरवत असतात. खूप हे पाहून आता प्रतिमाला खूप आनंद होतो. तर रविराजसुद्धा खुश होतो हे दोघांना पाहून. ते दोघं एवढे प्रेमाने एकमेकांसोबत वेळ वाया घालवत आहे हे पाहून आता प्रतिमाला आणि रविराजला सुद्धा खूप आनंद होतो. तर आता सायलीची इच्छा पूर्ण झालेली असते आईस्क्रीम खाण्याची, कारण अर्जुनने ती इच्छा पूर्ण केलेली असते, त्याच्यामुळे अर्जुन पण खूप खुश असतो. तर आता सायलीसुद्धा खूप खुश असते. तर आता मुद्दाम आता अर्जुन तिच्या नाकावर आईस्क्रीम लावतो. तर आता सायली म्हणते, अर्जुन सर तुम्ही पण ना. तर आता पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की अर्जुनने आणि चैतन्याने तो मोबाईलचा नंबर असतो हरीशच्या मोबाईलवरून जो मेसेज टाकत असतो तो नंबर स्ट्रेस केलेला असतो. तेव्हा तो नंबर स्ट्रेस केलेला असताना ते त्या साईटवर आलेले असतात. ते साईटवर तो माणूस असतो, त्याच्याजवळ तो मोबाईल असतो. तर आता चैतन्य म्हणतो, कार्य अर्जुन इथे आपल्याला पत्ता कसा काय लागेल की तोच नंबर इथून मेसेज करतो आहे आणि तो कोणाला शोधणार, किती गर्दी आहे इथे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, हो ना. तेव्हा आता अर्जुन आणि चैतन्य इकडे तिकडे बघतात, जायला निघतात. तेवढ्यातच आता एक माणूस येतो, तो जोरात त्यांना टक्कर देतो. त्यांना जोरात टक्कर दिल्यावर त्याच्या हातून सामान पडतो. तर त्यातून आता हरीशचं आय कार्ड वगैरे दिसतं, सामान दिसतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, हा तोच आहे, हे बघ हरीशचं आय कार्ड पाहून आता चैतन्य आणि अर्जुन खूप शॉक होतात. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, पकड चैतन्य, हा तोच माणूस आहे जो हरीशच्या मोबाईलवरून मेसेजेस टाकतो आहे. तेव्हा आता ते त्याला पकडायला जातात, पण तो पळून सुटतो, तो त्यांच्या हातून सटकून जातो. तर आता परत चैतन्य आणि अर्जुन त्याला पकडतात आणि विचारतात की तू हरीशच्या मोबाईलवरून का मेसेजेस टाकतो आहे, तो आता सत्याचा उलगडा करेल का, सत्य काय आहे ते सगळं सांगेल का. तर मंडळी आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल की आता तो अर्जुनला सगळं सत्य सांगेल का आणि त्याचं महिपचं सगळं सत्य उलगडा करेल का, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.